नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, RRB पॅरामेडिकल रिक्रुटमेंट संदर्भात अतिशय महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती पदे या रिक्रुटमेंट अंतर्गत भरली जात आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जी काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही भरती निघालेली आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत या ठिकाणी पॅरामेडिकल या प्रोसेसकरिता किंवा या पदांकरिता या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे। या अंडर पहा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। जाहिरात दिनांक कधीपासून सुरुवात झालेली आहे, तसंच लास्ट डेट काय असणार आहे ऑनलाईन आवेदन करण्यासाठीची, तसेच या रिक्रुटमेंट अंतर्गत कोणती पदे भरली जात आहे त्यामुळे पहा। ओपनिंग डेट विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत 17 ऑगस्ट 2024 रोजी आणि लास्ट डेट आहे ती म्हणजे क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग पेमेंट फीस। ओके, सो लास्ट डेट आहे 16 सप्टेंबर 2024, म्हणजे आत्ता जवळपास आपण पाहिलं तर 17 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि 16 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट असणार आहे। ठीक आहे, यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही पदे भरली जात आहेत त्या पॅरामेडिकल ची असणार आहेत। यामध्ये डायटिशियन आहे। ओके, सो डायटिशियन हे पद देखील या ठिकाणी भरलं जात आहे। नर्सिंग सुपरिटेंडेंट आहे, ॲडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट आहे, क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट आहे, तसंच डेंटल हायजिनिस्ट आहे, डायलिसिस टेक्निशियन आहे, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3, तसंच लॅबोरेटरी सुपरिटेंडेंट आहे, तसंच परफ्युशिनिस्ट आहे, फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2, ॲक्युपेशनल थेरपिस्ट आहे। सो पहा या समोर जी दाखवत आहे तुम्हाला पे लेवल असणार आहे। ठीक आहे, 7th पे नुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे आहे ते दिली जाणार आहे। यानुसार पहा डायटिशियन लेवल 7 साठी पहा किती इनिशियल पे आहे ते। ओके, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 44,900 एवढेच पे या ठिकाणी असणार आहे। नंतर मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते C2 लेवलचं आहे, तसंच एज आणि एअर ॲज ऑन 1/1/2025 पर्यंत 18 ते 36 वर्ष वयोगटातील उमेदवार काय करू शकतात, या भरती प्रक्रिया फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। डायटिशियन पदासाठी 5 वॅकन्सी आहे। नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी 7th पे नुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असणार आहे 44,900 असणार आहे। तसंच जी काही वॅकन्सीज आहेत नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी पहा विद्यार्थी मित्रांनो 713 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत। सर्वात जास्त वॅकन्सीज नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदाकरिता भरल्या जात आहेत 713 पदे। ठीक आहे, 713 वॅकन्सीज आहेत। नंतर सर्वाधिक वॅकन्सी जी आहे विद्यार्थी मित्रांनो हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर या पदासाठी आहे 6 पे लेवल असणार आहे। 35,400 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला दिली जाणार आहे आणि एज क्रायटेरिया पहा 18 ते 36 या वयोगटामधील उमेदवार अर्ज करू शकतात आणि नंबर ऑफ वॅकन्सी 126 या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। ठीक आहे, नंतर आहे फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2 आहे, ॲक्युपेशनल थेरपिस्ट आहे, कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन आहे। ओके, सो फार्मासिस्ट हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे। या पदासाठी पहा 5th पे नुसार असणार आहे। पेमेंट तुम्हाला 29,200 दिली जाणार आहे आणि वय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 20 ते 38 या वयोगटातील उमेदवार काय करू शकतात, फार्मासिस्ट या पदासाठी आवेदन करू शकतात। नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 246 पदे फार्मासिस्ट या पदासाठी भरली जात आहेत। नंतर रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन आहे, यासाठी देखील 64 वॅकन्सी भरल्या जात आहेत। 19 ते 36 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। नंतर स्पीच थेरपिस्ट आहे, कार्डियक टेक्निशियन आहे, ऑप्टोमेट्रिस्ट आहे, ECG टेक्निशियन आहे, लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 आहे। नंतर फील्ड वर्कर, सो फील्ड वर्करसाठी देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 18 ते 33 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात। 19,900 एवढं पे स्केल या ठिकाणी दिलं जाणार आहे तुम्हाला आणि 19 वॅकन्सी फील्ड वर्कर यासाठी आहे। लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 94 वॅकन्सीज भरल्या जात आहेत।
ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे PDF डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला कुठल्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते व्यवस्थितरित्या कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज आहेत, कुठल्या झोनमध्ये किती आहेत ते सर्च करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. अगदी थोडेच दिवस राहिलेले आहेत फॉर्म फिलअप करायला. ओके. सो पहा, आता जे काही एक्झाम आहे त्या एक्झाम संदर्भात आपण थोडंसं जाणून घेऊया काय पॅटर्न ठेवलेलं आहे ते. ओके. सो एक्झाम संदर्भात तसेच फीस किती असणार आहे, तुम्हाला हे फॉर्म जी फिलअप करायचं आहे त्या संबंधित किती असणार आहे फीस, ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहा, फीज सेक्शनमध्ये आपण जाऊयात. ओके. सो कॅटेगरी वाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला NCL आवश्यक असणार आहे. ओके. या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. एज रिलॅक्शन संदर्भात देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ओके. सो कॅटेगरी वाईज तुम्ही ते पाहून घ्यायचं आहे. ओके. हां, सी हिअर कॅटेगरीज ऑर कम्युनिटीज ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी पाहू शकता. फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन्ड बिलो, सेक्शनमध्ये जे काही 2 नंबरला मेन्शन करण्यात आलेले आहे. फॉर ऑल कॅटेगरीज जे काही फीस असणार आहे ते 500 रुपये असणार आहे. यामध्ये कॅटेगरीचे सोडून, ठीक आहे, अमाऊंट ऑफ 400 शॅल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 500 रुपये फीस असणार आहे आणि 500 रुपयेमधून तुमची 400 रुपये फीस ही आहे ते रिफंड केली जाणार आहे नंतर. ठीक आहे. सो सध्याला तुम्हाला 500 रुपये फीस या ठिकाणी भरावी लागणार आहे. नंतर जे उमेदवार कॅटेगरीमध्ये आहेत SC ST, एक्स सर्व्हिसमन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर, ठीक आहे, सॉरी, मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अर्थात EBC कॅन्डिडेट जे आहेत ज्यांसाठी यामध्ये OBC EWS आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो 250 रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे. ठीक आहे. सो हे फीस रिगार्डिंग तुम्हाला माहिती समजलेली असेल. ओके. सो आता एक्झाम पॅटर्न काय आहे हे आपण पाहूया. ऑब्वियसली कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. CBT एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये एक्झाम पॅटर्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके. सो सब्जेक्ट कोणते कोणते आहेत पहा. प्रोफेशनल ॲबिलिटी असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी पाहू शकता. 70 प्रश्न तुम्हाला या प्रोफेशनल ॲबिलिटी या सब्जेक्टसाठी असणार आहेत आणि मार्क्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 70 मार्क आहे. म्हणजे एक प्रश्न एका मार्काला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. नंतर जनरल अवेअरनेससाठी पहा 10 प्रश्न असतील 10 मार्कला. ठीक आहे. 10 प्रश्न 10 मार्कला. जनरल अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, ओके, हे 10 मार्कला असेल आणि 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी 10 क्वेश्चन असतील आणि 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी वेटेज देण्यात आलेले आहे. नंतर जनरल सायन्ससाठी पहा 10 मार्कचं 10 प्रश्न असतील आणि 10 मार्क्स या ठिकाणी वेटेज आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 क्वेश्चन असतील, 100 मार्काला या ठिकाणी वेटेज देण्यात आलेले आहे. ठीक आहे. एक प्रश्न 1 मार्कला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा एक्झाम पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. सो आणि विशेष म्हणजे या एक्झामसाठी तुम्हाला नॉर्मलायझेशन पद्धतीने या ठिकाणी जे गुणपत्रिका आहे ते जाहीर करण्यात येणार आहे. ओके. सो हा फॉर्म्युला देण्यात आलेला आहे नॉर्मलायझेशन प्रोसेस संदर्भातचा. ओके. सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, हे एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला कुठल्या झोनसाठी अप्लाय करायचं आहे ते याची वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शक्यतो आपल्याकडील जे उमेदवार आहेत ते मुंबई झोनसाठी या ठिकाणी ट्राय करू शकतात. ठीक आहे. सो ही मुंबई झोनची ही वेबसाईट आहे www.rrbmumbai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती व्हिजिट करायचं आहे. तशी मी तुम्हाला या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही हे PDF डाउनलोड करायचं आहे आणि डिटेल माहिती व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नंतरच अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. माहिती समजलेली असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक जरूर करा आणि जर नवीन चॅनल तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.